एकवीस स्वर्गाचा घालून या माळा, मग ते गोपाळा माझी खेळे. जये शेती निवृत्ती भीतरे, तये शेती साजे पुरे रावडी निदसुरे दंडिजती. रात्री दिवस तुम्ही हरिचरणी जागा, तेथे तराल गा भवसागरू. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 18 याचं आजपासून चिंतन करणार आहोत. आणि या श्लोकावरच माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 160 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचंही आपण आज चिंतन करणार आहोत. अव्यक्त्यात अव्यक्तयः सर्वा प्रभवन्ति हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके. अर्थात आपण पाहिलं ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र म्हणजे किती मोठी कालगणना आहे. आणि त्या एक दिवसामध्ये देवांचा राजा इंद्र 14 वेळेस 14 प्रकारचे इंद्र त्या ठिकाणी आरूढ होतात आपल्या पदावर आणि कार्यभार संपवून पुन्हा पाय उतार होतात. 14 इंद्र बदलतात. तेव्हा कुठं ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो महाराज. आणि ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर ही संपूर्ण सृष्टी जी आहे ही अव्यक्त्यातून व्यक्त होत असते. दिवसा चमत्कार काय होतो, तर जीवसृष्टी या ब्रह्मांडामध्ये कार्यान्वित होत असते. आणि रात्री जेव्हा होते ब्रह्मदेवाची त्यावेळी ही संपूर्ण जीवसृष्टी पुन्हा त्या परमात्म्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन समाविष्ट होऊन जाते. परमात्मा तत्वामध्येच ते प्रविष्ट होऊन एक संघ राहते. म्हणजे 4,32,00,000 वर्ष सर्व जीव मात्र निपचित भगवंत तत्वामध्ये एकत्रित आलेले असतात. त्याच ठिकाणी ते राहतात. ब्रह्मांडामध्ये कुठेही त्यांचा शिरकाव नसतो. अव्यक्त अवस्थेमध्ये राहतात. अव्यक्तातून दिवस प्रारंभ झाला की व्यक्त होतात. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण केला अभ्यासाच्या. भगवंत त्याही ठिकाणी अर्जुनाला सांगतात की अर्जुना, व्यक्त अव्यक्त या भानगडीत तू पडूच नको. कारण हे चक्र कसा आएगा सो जाएगा. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू ठरलेला आहे. अव्यक्त्या आदीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. साधं सूत्र सांगतात भगवंत की जीव या ठिकाणी आपल्याला आपण पाहतोय की फलाना हा नामदेव म्हणजे हा आहे, सखाराम म्हणजे हा आहे, रामकृष्ण म्हणजे हा आहे. आपण प्रत्यक्ष देह धारण केलेल्या त्या जीवांना पाहतोय. त्याआधी कुठं होते हो? तो मध्ये जो जीव बसलेला आहे, परमात्मा बसलेला आहे, आत्मतत्व प्राणतत्व आहे, त्याआधी कुठं होतं? आता व्यक्त झालेला आहे देह धारण करून, पण याच्या आधी ते अव्यक्त होतं. अव्यक्तातून व्यक्तात आलं आणि व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जाणार आहे. म्हणजे या जगताचा निरोप घेणार आहे. मग हा व्यक्त अव्यक्तेचा खेळ हा सतत चालूच राहतो. अव्यक्त आदीनि भूतानि व्यक्त मध्यानि भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. इमारत बांधताना आपण वीट वापरतो. वीट कशापासून तयार झाली हो? मातीपासून तयार झाली. मग मातीपासून वीट तयार झाली, बिल्डिंगला वापरली, बिल्डिंगचं आयुष्य ठरलेलं जे असेल ते झालं. पुन्हा मोडकळीला आली, ती वीट तुटली, तिचं रूपांतर कुठे झालं? मातीतच झालं. तसं जीवतत्व जे आहे हे सनातन आहे. ते कधीही नाश पावत नाही.
फक्त अव्यक्त होतं, व्यक्तमध्ये आलं, माती होती, वीट झाली, पुन्हा माती झाली. तसं ही संपूर्ण जीवसृष्टी ही ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाल्याबरोबर ही व्यक्त स्वरूपात येते. ब्रह्मदेव चुटकी वाजवून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये हे सर्व जीवात्मा पुन्हा विखरले जातात. आपापलं कार्य सृष्टीच्या जडणघडणमध्ये निमित्त मात्र भवसाचिन म्हणल्यासारखं आपापल्या वाटेला आलेलं कार्य ते करत राहतात. आणि ज्या वेळेस महाप्रलय येतो त्यावेळेस ही संपूर्ण सृष्टी, महाप्रलय आला की समजायचं ब्रह्मदेवाचे रात्र आता सूर्यास्त झालेला आहे, रात्र सुरू होते आहे. 4,32,00,000 वर्ष या ठिकाणी ही संपूर्ण सृष्टी जलमय झालेली असते. संपूर्ण जीवाणू भगवंताच्या ठिकाणी एकत्रित झालेले असतात, भगवंत तत्वामध्ये समाविष्ट होऊन गेलेले असतात महाराज. अव्यक्त्यात अव्यक्तया सर्वा प्रभवन्ति रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैव व्यक्त सन्निके. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व सजीव सृष्टी हे अव्यक्तातून व्यक्त होत असते महाराज. मातीतून वीट होते, अगदी तसं. आणि त्यानंतर रात्र सुरू झाली, रात्रीला प्रारंभ झाला की तेव्हा पुन्हा अव्यक्तात लय पावतात. व्यक्त झालेलं पुन्हा अव्यक्तामध्ये लय पावतात, भगवत तत्वामध्ये समाविष्ट होऊन जात असतात. या संपूर्ण ब्रह्मांडात या तिन्ही लोकांमध्ये, या मृत्यूलोकी, या भौतिक जगतामध्ये सुद्धा आपण जे जे काही पाहतो ते सर्व दृष्ट आहे. आणि अदृश्य जे आहे ते सर्व भगवंताची निर्मिती आहे. दृष्ट असो अदृश्य असो, संपूर्ण निर्मितीत तो निर्माता आहे. दृश्य अदृश्याचा सुद्धा निर्माता भगवंतच आहे. वास्तविक अध्यात्माचा सिद्धांत हेच सांगतो की या जगतात, या ब्रह्मांडात काहीच नव्यानं निर्माण होत नाही. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हा सिद्धांत आमच्या पुराणांनी हजारो वर्षापूर्वी मांडून ठेवलेला आहे महाराज. पण आम्ही पाश्चात्य सायंटिस्ट येतो आणि अविनाशित्वाचा नियम मानतो. या जगतामध्ये काही नवीन होत नाही, एकाचं रूपांतर दुसऱ्यात रूपांतर होतं आणि जगतामध्ये टाळ्या वाजवून त्यानं मांडलेल्या या सिद्धांताचं स्वागत केलं जातं. त्यापेक्षा पुढचं पुराणात आमच्यात लिखित आहे, आम्ही ते वाचत नाही. हे आमचं दुर्भाग्य आहे महाराज. जसा वसुदेव प्याला, टँटलस कप, टँटलस नावाच्या शास्त्रज्ञानं त्या वसुदेव प्याल्याचा शोध लावला. का तर आखूड भुजा पाण्यानं पूर्ण भरली की पूर्ण ते भांडं रिक्त होत असतं. आखूड भुजेच्या टॉपला पाणी गेलं की आपण बॅरलमधून पाणी काढतो ना, लहान हे करतो, मोठ्या पाईपातून पुढचं तोंड जे असतं त्याच्यातून हवा ओढतो आणि मग कुठलीही मोटर न लावता अशा ऊर्ध्व पद्धतीनं सुद्धा त्या बॅरलमधलं संपूर्ण पाणी निघून जात असतं. तेच तत्त्व त्या टँटलस कपमध्ये आहे. तेच तत्त्व सार्वजनिक मुताऱ्या ज्या असतात त्या ठिकाणी वापरलेलं राहतं. आपोआप ती टाकी भरते ना आपोआप खाली होत राहते, फ्लश होत राहते. पण हे टँटलस नावाच्या शास्त्रज्ञानं शोधलं म्हणून त्याला टँटलस कप दिला. शेवटी वाद कोपला. वाद झाल्यानंतर ते आपल्याच पुराणातला पुरावा असल्यामुळं त्याला पुन्हा टँटलस कप अब्लिक वसुदेव पेला असं नाव देण्यात आलं महाराज. पुराणांमध्ये आधीच विज्ञान खूप प्रगत आहे, खूप प्रगत आहे. फक्त आम्ही त्याच्या सान्निध्यात जात नाही. अध्यात्माचा सिद्धांत हेच सांगतोय आम्हाला, काहीच उत्पन्न होत नाही नव्यानं, काहीही नाश पावत नाही. उपजे ते नाशे नाशिले पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊलीने 12व्या शतकामध्ये एक मांडून ठेवलेलं आहे. 800 वर्षापूर्वी माऊलीने हा सिद्धांत मांडून ठेवलेला आहे की उपजे ते नाशे. आणि भगवंताने तर 5000 वर्षापूर्वी तोच सिद्धांत ठेवलेला आहे की जातस्य ही ध्रुव मृत्युर्ध्रुवम जन्म मृतस्यचे. ज्याला जन्म आहे त्याला मरण ठरलेलं आहे अर्जुना.
म्हणून या सृष्टीमध्ये काही नव्यानं निर्माण होत नाही आणि काहीही लयाला जात नाही. म्हणून शोक करून उपयोग नाही. अर्जुनाला भगवंत तेच समजवत होते की बाबा रे, शोक करू नको, हे मरणार नाहीतच आहे, शरीर यांचं जाणार आहे, ते नाशिवंत आहे, मारलं तरी जाणार, नाही मारलं तरी जाणार. आत्मा यांचा अविनाशी आहे. त्या अविनाशी तत्वाला नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. त्याला कोणीच नाश करू शकत नाही. ते अविनाशी तत्व आहे अर्जुना. यावर भाष्य करताना माऊली 160 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तये ब्रह्मभवनी दिसे पाहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. अर्थात ज्या वेळेस त्या ब्रह्मलोकीकडे दिवस उगवतो ब्रह्मदेवाचा, त्यावेळेस लीन असलेले हे संपूर्ण विश्व आकाराला येत असतं, आकाराला येतं. आणि अशा रीतीनं ते जीवित होऊन, उत्पादित होऊन इतक्या प्रचंड वेगानं हे संपूर्ण विश्व ते व्यापतात की त्याची मोजदाद सुद्धा करता येत नाही. 84 लक्ष योनी म्हटल्यानंतर पाश्चात्य आपल्या ज्ञानाला हसलेत महाराज. परंतु आतापर्यंत जवळपास 52 लक्ष जीवजंतूचा शास्त्राच्या माध्यमानं शोध घेण्यात आला आहे. 52 लक्षापर्यंत आलेलं आहे, म्हणजे 84 लक्षापर्यंत आता हळूहळू ते पोचतील. वेगवेगळे जीवाणू, कित्येक वादळांचे नावं आम्ही ऐकले नाही महाराज, रोगांचे नाव ऐकले नाही, असे नाव, आणि ते नावं पुराणामध्ये लिखित आहेत, ते विकारसुद्धा लिखित आहेत महाराज. आम्ही पाहायलाच तयार नाही. 84 लक्ष योनी असतील या समीकरणापर्यंत आता पाश्चात्यसुद्धा मानायला लागले. नाहीतर आधी 84 लक्ष हे काही लिहून ठेवलं म्हणायचे. परंतु आता त्या गोष्टीची पूर्तता होते आहे. हळूहळू ती संख्या वाढते आहे आणि 84 लक्षाला ती बरोबर. पुराण काही खोटं वर्णन केलेलं नाही महाराज. अधिकार किती मोठा आहे पुराण लिहिणाऱ्यांचा, ते काही ऐरे गैरे तुमच्या आमच्यासारखे आहेत का महाराज. म्हणून ऐसे ब्रह्मभुवनी दिवसे पाहे ते वेळी गणना केही न समाये ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. हे विश्व त्या अव्यक्तातून आलेल्या जीवांचं व्यक्त स्वरूप घेतं. अव्यक्तादीने भूताने व्यक्त मध्याने भूरत भारत अव्यक्त निधनान्यवन. पुन्हा ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की हे पुन्हा महाप्रलयाच्या वेळी भगवंत तत्वामध्ये, ईश्वर तत्वामध्ये लीन होऊन जात असतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.